संडे स्पेशल डोशाचा बेत आहे. तर इथे चटणी करून झाली आहे, हे डोशाचं पीठ आणि तर पिवळ्या बटाट्याची भाजी देखील झालेली आहे आणि सांबर पण झालेलं आहे. आता फक्त डोसा करायचा आहे. अगोदर अर्णवला खूप भूक लागली त्यामुळे त्याच्यासाठी डोसा करते आणि मग मी पण नाश्ता करणार आहे. बाय द वे मला खूप आवडतो स्वयंपाक नाश्ता करायला, त्यामुळे मला कंटाळा येत नाही आणि मी खूप आवडीनं करते आणि खूप छान देखील होतं. तर सार्थकला ट्रान्सपोर्टवरती जायचं होतं त्यामुळे त्याला गरम गरम डोसे करून दिले आणि त्यानंतर मामींना देखील डोसे डब्यात भरून घेऊन आले आणि येताना परीला घरी घेऊन आले आणि आल्यानंतर आईंना मला चहा केला. मला आईंसोबत चहा पिल्याशिवाय दिवसच जात नाही, म्हणजे त्यांच्यासोबत चहा पिल्याशिवाय माझा दिवसच चालू होत नाही असं मला वाटतं. आणि त्यानंतर मग परीला आणि जानूला उत्तप्पा केला, कारण त्यांना डोसे जास्त आवडत नाहीत, उत्तप्पा आवडतात त्यामुळे त्यांना उत्तप्पा केला. तर असं बॅटर तव्यावरती टाकलं होतं, त्याच्यावरती सगळे व्हेजिटेबल्स आणि कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्याच्यावरती ना जी साऊथ इंडियन गन पावडर असते ना ती टाकल्यावरती खूप छान टेस्ट येते. पण माझ्याकडे गन पावडर नव्हती म्हणून मी मॅगी मॅजिक मसाला टाकला, त्याने पण खूप छान लागतं. आणि मग असं छान असं उत्तप्पा केला आणि परीला उत्तप्प्यासोबत सांबार खूप आवडतं आणि मग ते दिलं आणि तिला म्हणलं की तुला हवं तेवढं सांग, मी तुला पोटभर खाऊ घालते. मग तिला गरम गरम करून दिलं आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आईंचा फोन आला की मला घ्यायला ये आणि इतका भयंकर पाऊस सांगोल्यात चालू होता. मी लिटरली पूर्ण भिजलेले होते. ॲक्च्युली आई साड्या घ्यायला खाली आल्या होत्या. त्याला लिटरली 9 वाजल्यात. आकाला मामाच्या घरी सोडले आणि मामाच्या घरून अर्णवला घेऊन आले आणि कसला भयंकर पाऊस पडतो बापरे. खूप दिवसांनी असा एक्सपिरियन्स घेतला. मला आठवते मी लास्ट टाईम आहे ना 10वीत असताना भिजले होते आणि त्यावेळेस मी फर्स्ट आणि लास्ट टाईम माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि गाडीवरनं स्लिप होऊन पडले होते. पाऊस फास्ट यायला लागला म्हणून मी स्पीड वाढवली आणि हरिभाई देवकर शाळा सोलापूरमध्ये तिथं घसरून पडले होते. खूप लागलं होतं आणि मम्मी उशिरा येते म्हणून ओरडते काय म्हणून मी फास्ट गेले घरी. येताना गरम गरम वडापाव आणला होता त्यामुळे पोटभर आधी वडापाव खाल्ला आणि प्रचंड पहिल्यांदा मी बघत असेल सांगोल्यात पाऊस चालू होता. तर असा होता आजचा दिवस. बाय बाय, गुड नाईट.